मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून स्वतःचं बलिदान देणारे परम आदरणीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव ते नरेंद्र पाटील म्हणाले की मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं. उद्धव ठाकरेनं लक्ष दिलं नाही म्हणून आरक्षण गेलं. म्हणजे असं म्हणून दादा तुम्ही ह्या स्वतःचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या करोडो समाज बांधवांचा गळा दाबताय. हे आहे ना हो, कोणी नाही लक्ष दिलं तरी टिकणार. तीच मागणी आहे हो आमची. अजून किती वर्ष स्वतःच्या वडिलांचं स्वप्न अपुरं ठेवणार? आज तुम्ही या करोडो लोकांचा आवाज एका माणसाला सांगायचा सोडून त्या एका नेत्याचा आवाज तुम्ही सर्वांवर लादताय. तो नेता कबुतरावर बोलतोय पण नाही, त्यांचा टॅटू गोंदलाय तुम्ही हातावर. कपाळावर गोंदा हो, पण ज्याचा गोंताय ना त्याला बोलण्याचा आणि त्यांनी ऐकण्याचा हक्क तरी निदान तुम्हाला असावा. वाटलं होतं ह्या बारीनं तरी तुम्ही मराठ्यांसारखं वागाल, रक्ताकडे झुकाल. शेवटी अण्णासाहेबांचं रक्त आहे तुमच्यात. जाऊ द्या, सोडा दादासाहेब, आमचं काय लहान तोंडी मोठा घास. पण बापाची तरी इच्छा पूर्ण करा. जीव दिलाय त्यांनी, त्यांचं प्रतिबिंब बना. नसता उद्या लोकांनी असं म्हणू नये की बापानं जीव दिला आणि लेकरानं टेबलावर बापासकट जातीचा सौदा केला.